हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवते रक्षाबंधन स्पेशल काजू कतली। तर एकदम झटपट होणारी रेसिपी 5 ते 10 मिनिटांमध्ये होते। तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा। तर सर्वात आधी पाक करायचा आहे। मी 1 वाटी साखर घेतली आणि अर्धी वाटी पाणी घेतले। तर पाक होते तोपर्यंत काजू घेतलेत। तर काजू 1 फुल वाटी भरून आहेत, त्याला बारीक करून घेतलेला आहे। आता आपला पाक होत आहे बघा। आणि काजू बन चालू म्हणून वाटून घ्यायचे आहेत आपल्याला, म्हणजे बारीक जास्त पेस्ट व्हायला नको त्याची। तर बघू शकता 1 तारी पाक झालेला आहे आणि काजू वाटून घेतलेले आहेत। तर काजू टाकून घेतलेत, फुल 1 वाटी घेतली आहे भरून। तर थोडंसं अर्ध्याहून थोडंसं कमी त्याच्यात मिल्क पावडर टाकणार आहोत, त्याच्याने टेस्ट छान येतो। आणि घट्टसर पाक झाल्याच्या नंतर मी टाकून घेतले आणि हलवत आहे सतत। तर थोडंसं आपल्याला पॅन सोडायला लागलं की समजायचं की आपलं सारण झालेलं आहे। पाक एकदम घट्टसर तुम्हाला दाखवला आहे मी, 1 तारी केलेला आहे। तर आपलं आता बॅटर व्यवस्थित झालंय, तर आपण गॅस बंद करून घेऊया। तर गॅस बंद केलाय आणि मी डिशला तूप लावून घेतलेला आहे, किंवा तुम्ही बटर पेपरवर काढलं तरी चालेल। तर आता थोडंसं त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हलकसं गरम आहे तोपर्यंतच करायचे। तर एकदम परफेक्ट असं सारण झालेलं आहे बघा आपलं। आता आपण याला लाटून घेऊया। एकदम पातळ अशी काजू कतली करून घ्यायची आहे। एकसारखी लाटून घेतली आहे बघा। आता आपण याला कट करून घेऊया। जसा आकार हवा आहे तसा नसा डायमंड शेपमध्ये कट करायचे। सुरी एकदम तेज हवी आहे आणि थोडंसं थंड झाल्याच्या नंतर कट करायचं, म्हणजे व्यवस्थित कट होतं। किंवा मग सुरीला प्रत्येक वेळेस थोडंसं पुसून घ्यायचं, तेज हवी आहे सुरी। तर बघू शकता काजू कतली कट झाली आहे। तर क्रॉसमध्ये कट करत आहे। मोठी 1 फुल वाटी भरून घेतले होते मी काजू, म्हणजे पावच्या जवळ आहेत। आणि 1 वाटी साखर घेतली, अर्धा पाव इतकी साखर आहे। काजू कतली जास्त गोड नसते म्हणून कमीच घेतली। आणि मिल्क पावडर पण अगदी थोडं घेतले, अर्धा पावपेक्षाही कमीच घेतले। बघू शकता एकदम छान अशी आपली काजू कतली रेडी झाली आहे। जास्त जाड पण नाही आणि मीडियम पण नाही, जशी काजू कतली असती तसेच साईजची ठेवली। तर अशा प्रकारे काजू कतली रेडी झाली। तर या रक्षाबंधनला तुम्ही पण नक्कीच बनवा। आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू। परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत। बाय बाय।